गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आपण 11व्या अध्यायाच्या 43व्या श्लोकापर्यंत काल मागच्या वेळेस चिंतन केलं होतं. यावेळेस आपण 44व्या श्लोकापासून पुढे जाऊ आणि बघू किती दूर जातोय तो. तर कारण की आता ह्याच्या पुढचं जे शुक्रवारचं सेशन आहे ते लाईव्ह ते त्या दिवशी नाही होऊ शकणार, कारण की मला दुसरीकडे जायचं आहे एका जागी बाहेरगावी. परंतु लेट्स कम्प्लीट ॲज मच एज वी कॅन टुडे. तर आपण 11व्या अध्यायाच्या 44व्या श्लोकापासून सुरू करू. ठीक आहे. आता तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमी शमीड्यं शमीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियप्रिया प्रियार्हसि देव सोढुम. अच्छा, मला हे अजिबातच कळत नाही, फक्त देवनागरी लिहिलं म्हणून वाचतोय. तर यू आर द सुप्रीम लॉर्ड टू बी वर्शिप्ड बाय एव्हरी लिव्हिंग बीइंग. Thus I fall down to offer you my respectful obeisances and ask your mercy. मी तुझ्या पाया पडतोय आणि क्षमा मागतोय. दया कर माझ्यावर. As a father tolerates his impudence पाहिजे की imprudence पाहिजे, I don't know, impudence of his son. A friend, the impertinence of a friend. म्हणजे एखादा मित्र आपल्या मित्राची चूक जशी पोटात घालतो किंवा वडील आपल्या मुलाला क्षमा करतात. ऑर ए हजबंड द फॅमिलियरिटी ऑफ हिज वाईफ. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा नवरा आपल्या बायकोला सोडून देतो. म्हणजे कधी कधी बायकोने खूप कटकट जरी केली तरी सुद्धा नवरा तिला सोडून देतो, असंही होतं ना. बायकोचंही होत असेल असं, नवऱ्यानेच कशा करायला पाहिजे, नाही का. प्लीज टॉलरेट द रॉंग्स आय मे हॅव डन. म्हणजे मी जे काही काही चूक केलेलं आहे तुझ्या प्रती ते तू प्लीज सोडून दे. मला क्षमा कर. गीताईमध्ये काय म्हणतात विनोबा 44व्या श्लोकामध्ये? म्हणून लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते. क्षमा करी बा मजले कराते सख्याते प्रिय तू प्रियाते. म्हणून लोटांगण घालतो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते. तू प्रसन्न हो. स्तवनीय मूर्ती म्हणजे तुझी जी मूर्ती आहे ती स्तवनीय आहे. यू आर वर्दी ऑफ वर्शिपिंग. क्षमा करी बा मजले कराते. मी तुझा मुलगा आहे, मला क्षमा कर. सखा जसा सख्याला किंवा प्रिया जशा प्रियाला, म्हणजे प्रिय जसा प्रियाला क्षमा करतो त्याप्रमाणे तू मला क्षमा कर. ठीक आहे. लेट्स सी व्हॉट मुक्त छंद सेज. म्हणून भगवन घालितो लोटांगण प्रार्थी तुझं योग्य तू करण्यास स्तवन. सहावी पापे जसा पिता पुत्राची तसा मित्र मित्राची वा पती पत्नीची. आणि वृत्तबद्धामध्ये म्हणतात क्षमा प्रार्थितो तू असावेची वंद्य असे स्तव्य तुची तसा पूजनीय. पिता हीच पुत्रा सखा ही सखयासी पती ही स्त्रियेसी क्षमा देई जैशी. तर हे तर आपण बघितलंच आहे इंग्रजीमध्ये जेव्हा ट्रान्सलेशन वाचलं तेव्हा, की तू वंद्य आहेस आणि तुझी मी क्षमा मागतो. तू स्तव्य आहेस तसाच पूजनीय पण आहेस. पिता हीच पुत्रा सखा ही सख्यासी, जसे ते क्षमा करतात किंवा पती पत्नीची तसं तू मला क्षमा कर. ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हणतात ज्ञानदेव महाराज? सो 44वा श्लोक कुठे गेला? I'm supposed to go into 44, right? हां, हे बघा. तस्मात् प्रणम्य प्रतिधाय कायं प्रसादये त्वामहमी शमीड्यं. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रिय प्रियायार्हसि देव सोढुम. यास्तव जगताचा स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करून घेतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचं, मित्र ज्याप्रमाणे मित्राचं आणि प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचं,
त्यांचे सगळे अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले, तेथे सात्विकाचे आले भरते तया. याप्रमाणे अर्जुनाने भाषण केलं आणि नंतर देवाला साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्यात अष्टसात्विक भाव भरून आले. मग म्हणत असे, प्रसीद प्रसीद, वाचा होत असे सद्गद, काढी जी अपराध समुद्रोनी माते. मग त्याची वाचा सद्गदित होऊन तो म्हणायला लागला, प्रसन्न हो प्रसन्न हो देवा, मला अपराधरूपी समुद्रातून वर काढ. तुझं विश्व सुहृदाते कही, सोयरेपणे न मनुची पाही. तुझं विश्वेश्वराची आठाई, ऐश्वर्य केले. तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असं समजून आम्ही तुला कधी मान दिला नाही. सगळ्या ईश्वरांचा म्हणजे देवांचा जो तो ईश्वर, त्या मी तुला सारथी करून प्रभुत्व म्हणजे धनीपणा गाजवले. म्हणजे कसं की तुला मी माझा ड्रायव्हर बनवला आणि मी तुझा मालक झालो, असं झालं. तू वर्णनीय परिलोभे, माते वर्णिसी पासभे, तरी म्या वल्गिजे क्षोभे अधिकाधिक. सर्वांकडून वर्णन करण्यास तूच एक योग्य आहेस, तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझं वर्णन करणं योग्य होतं, पण माझ्यावर तुझं प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तूच माझं वर्णन करत होतास. तेव्हा मी आपली स्वतःची योग्यता समजून उगीच बसावं की नाही, म्हणजे चुपचाप बसावं की नाही, तरी तसं न करता मी तेव्हा गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करतो. आपण कृष्णाला आपण कृष्णाचे गोडवे गायला पाहिजे किंवा कृष्णाचं वर्णन आपण करायला पाहिजे, परंतु कृष्ण आपलं वर्णन करत होता आणि त्याच्यामुळे मीच फुगून गेलो आणि आणखीनच बडबड करत होतो, असं अर्जुन म्हणतो. नाही, आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासो निया. आता देवा, माझ्या हातून या घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. ह्याकरता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकांपासून माझं रक्षण कर. जी हेची विनवावया लागी, कैची योग्यता माझी अंगी, परी अपत्य जैसे सलगी बापेसी बोले. देवा, ही विनंती सुद्धा करण्याची माझी योग्यता नाही आहे, माझ्या अंगी योग्यता नाही आहे, परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीने भाषण करतं, त्याचप्रमाणे मी तुमच्याशी सलगीने भाषण करतोय. सलगी म्हणजे सलगी, म्हणजे मी समजा तुझ्या बाजूला उभा असलो, जवळ असल्यामुळे जी होते तिला म्हणतात सलगी. सलगी हे भाषण करीत आहे. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व जै तैसे साहिजो जी. आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे दुजेपणा सोडून त्या सहन करतो, त्याप्रमाणे अहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा. सख्याचे उद्धत, सखा साहे निवांत, तैसे तुवा समस्त साहिजो जी. बरोबरीच्या स्नेहाकडून उपमर्द झाला असताना त्याविषयी काहीच मनात न आणता ते सहन करतो, त्याप्रमाणे महाराज, मी केलेली सर्व अविचाराची कृत्य आपण सहन करा. प्रियाची ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवी उच्छिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोजी. असं पहा की स्नेहाच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करत नाही. त्याप्रमाणे आपण आपल्या आपल्या घरी उच्छिष्ट काढलं, म्हणजे आपण आपल्या घरची उष्टावळी काढली किंवा भांडी स्वच्छ केली, तर त्याची आपण क्षमा करावी. तसं आपण मला क्षमा करा. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोचू काही. अथवा जिवलग स्नेहाची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग, ते त्याला सांगायला काही संकोच वाटत नाही. आपल्याला समजा जुनं कोणी मित्र किंवा मैत्रीण भेटलं, तर आपण त्यांना आपल्या मनातलं सगळं सांगतो. आपल्यावर काय काय संकट आली होती वगैरे सगळं सांगतो ना, काही संकोच वाटत नाही. तिया का उखिते आंगे जीवे, आपण पे दिधले जिया मनोभावे, तिया कांतो मिनलिया न राहावे हृदय जेवी. अथवा ज्या पतिव्रतेने आपल्या शरीराने आणि प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केलं, तिने स्वतःला शरीराने आणि प्राणाने म्हणजे मनाने पतीला सर्व सर्व सर्वस्व अर्पण केलं प्रेमपूर्वक. तिची आणि पतीची भेट झाली असता ज्याप्रमाणे तिच्या मनातली कुठलीही गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिच्याने राहवत नाही, तयापरी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया, आणि काही एक म्हणावया कारण असे. अहो महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हाला माझे मागील अपराध क्षमा करण्याबद्दल विनंती केली. मी जे काही अपराध केले असेल त्याच्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा अशी विनंती केली. आणि माझा आणखी एक सांगायचा काही हेतू आहे. तो काय हेतू आहे?
तर तो पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहे. सो लेट्स गो बॅक इन टू द नेक्स्ट 45th श्लोक. परंतु आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्याच्याबद्दल समजा आपल्याला काही बोलायचं असेल तर यू कॅन गो हेड. काय वाटतं? पुन्हा एकदा तो लोटांगण घालून आणि क्षमा मागतोय सारखी भगवंताची. नेक्स्ट श्लोकमध्ये बघूया. अदृष्टपूर्वं हृदि हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे स्तर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. याचा अर्थ हा आहे की आफ्टर सीइंग दिस युनिव्हर्सल फॉर्म which I have never seen before, I am gladdened. But at the same time, my mind is disturbed with fear. Therefore, please bestow your grace upon me and reveal again your form as the personality of Godhead, O Lord of Lords, O Abode of the universe. तुझा हा जो युनिव्हर्सल फॉर्म आहे, तुझं जे विश्वरूप आहे, ते मी ह्याच्या आधी कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे मला आनंद तर झालाय, परंतु मला भीती पण वाटते तुझी. त्यामुळे आता तू एक काम कर, तू जसं आधी होता ना तसा पुन्हा एकदा होऊन जा. मला कारण की ह्याची भीती वाटते. अपूर्व पाहुनी अपार झालो, परी मनी व्याकुळता न जाय. पुन्हा बघू दे मज तेची रूप, प्रसन्न होई जगदीश्वरा तू. अपूर्व पाहुनी अपार झालो. ते झालो आहे की झालो आहे मला माहित नाही. परी मनी व्याकुळता न जाय. माझ्या मनातली जी व्याकुळता आहे ती जात नाही. मी घाबरलेलो आहे. पुन्हा बघू दे मला तेच रूप. कुठलं रूप? प्रसन्न होई जगदीश्वरा तू. तर ह्याच्यासाठी किशोरजी काय म्हणतात आपले बंधू? ते म्हणतात, देवाधिदेवा विश्वरूप पाहिले, मी हर्षित पूर्वी नसे पाहिले. झालो असे मी भयभीत, कृपेने यावे मनुष्य रूपात. मी तुझं विश्वरूप पाहिलं, मी हर्षित झालो, पण मी भयभीत पण झालो. त्यामुळे तू मनुष्य रूपात पुन्हा ये पहा. नसे पाहिले आधी जे विश्वरूप, तया पाहुनी जाहला हर्ष खूप. मनी पाठी कैसे भयाने भरावे, कृपेसी करा देव रूपात यावे. मी आधी जे पाहिलेलं नाही विश्वरूप ते पाहून मला खूप हर्ष झाला, परंतु त्याच्यानंतर मन भयाने भरून गेलं. त्यामुळे कृपा करून आता तुम्ही पुन्हा आपल्या ओरिजिनल रूपामध्ये या, असं सांगतायत अर्जुन भगवंताला. अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी कधी न पाहिलेलं आहे तुझं रूप, विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आणि भयानं माझं मन व्याकुळ झालंय. म्हणून देवा मला तेच पूर्वीचं रूप दाखव. हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर. तरी देवेसी सरगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते मायबापे पुरविली स्नेहाळाची. तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला. हा जो देवापाशी मी लढिवाळपणा केला, तो माझा लढिवाळपणाचा हट्ट आणि प्रेमळ भक्तांचे मायबाप तुम्ही हा पुरवला. सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. कल्पवृक्षांची झाडं अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत, अथवा कामधेनूचं वासरू खेळायला आणून द्यावं. मिया नक्षत्री डावा पाडावा, चंद्र तेंडुआ लागी आणावा. हा छंदू सिद्धी निळा आगवा, माऊलिये तुवा. मी या नक्षत्रांच्या फाशांशी डाव खेळावा, मग मला चेंडू म्हणून खेळायला चंद्र द्यावा. हा माझा हट्ट माझ्या आई तू सिद्धीला नेला. जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास. पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरले. ज्या अमृताच्या थेंबाकरता कष्ट पडतात, त्या अमृताचा पाऊस आपण 4 महिने पाडलात आणि सर्वच पृथ्वी पेरडीस लायक करून तिच्यामध्ये पाभरीच्या प्रत्येक तासात म्हणजे फळांच्या रेषात चिंतामणी नावाची रत्न पेरलीत. ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळिला तुम्ही. दाविले जे हर ब्रह्मी नायकी जे कानी. महाराज, याप्रमाणे मला आपण कृतकृत्य केलं.
तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवले व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकलं नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलं. शंकर आणि ब्रह्मदेव हे कानांनी का बरं नसतील ऐकत हे विचार करा तुम्ही. कारण ब्रह्मदेव हा विष्णूच्या आधी आहे आणि शंकर हा विष्णूच्या नंतर आहे. त्यामुळे जेव्हा विष्णू असतो तेव्हा ब्रह्मदेव आणि शंकर दोन्ही नाही आहेत असं आपण इमॅजिन करू काळामध्ये. कारण पहिले ब्रह्मदेव नंतर विष्णू नंतर शंकर असं आहे ना. तर कसं आहे की ह्या लोकांनी जर विष्णू असताना शंकर नाहीच आहे किंवा ब्रह्मदेव नाहीच आहे तर विष्णू जे काही सांगेल ते ब्रह्मदेव किंवा शंकर नाही ऐकू शकत. त्यामुळे त्यांनी हे कानाने देखील ऐकलेलं नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलं. यू शोड मी दॅट विश्वरूप दर्शन नाही. मा देखावयाची केवती गोठी जयाची उपनिषदा नाही भेटी ते जिव्हारीची गाठी मज लागी सोडवी. मग ते त्यांना प्रत्यक्ष पाहायची गोष्ट काय कशाला पाहिजे ज्याचं उपनिषदांनाही दर्शन झालं नाही अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरता उघड केली. सो उपनिषदांमध्ये सुद्धा आपण काही वाचू शकतो परंतु उपनिषदांना देखील ते कळलंय का म्हणजे उपनिषद म्हणजे रिटर्न वर्ड जे आपण वाचतो ते खरं उपनिषद नाही आहे. खरं उपनिषद आत्ता सुरू आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या गुरुच्या पायाशी बसून कुठली तरी विद्या ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्येही समजा ब्रह्मविद्या आपल्याला आनंदाची वाटत असेल. ब्रह्मविद्या इज बेसिकली द स्टडी ऑफ द गीता. आपल्याला जर हे कळलं की गीतेच्या श्लोकामध्ये पण शेवटी म्हणतात ना की ओम तत्सत् श्रीमद भगवद गीताना श्रीमद भगवत गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे समजातः कर्मयोगो नाम तृतीयोध्याय असं ते म्हणतात राईट. तर उपनिषदांना ज्याचं दर्शन झालं नाही म्हणजे उपनिषदांना सुद्धा उपनिषद म्हणजे शब्द आहेत ना. तर जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान शब्दामध्ये येतं तेव्हा ते डायल्यूट होतं. मला जो अनुभव आहे तो अनुभव मी तुमच्यासोबत शब्दांमार्फत पोचवायचा प्रयत्न करतो परंतु शब्द हे स्थूल आहेत. जोपर्यंत माझ्या मनामधला भाव किंवा माझ्या मनामधला विचार तुमच्या मनामध्ये तसाच्या तसा प्रगट होत नाही तोपर्यंत या भाषेला काही अर्थ नाही आहे. भाषा इज ओनली ए मीडियम माध्यम नाही का. जर माझ्या मनातला विचार तुमच्या मनामध्ये जसाच्या तसा पोचत असेल तर हे जे शब्द ही जी वाक्य ही जी भाषा ही सत्य आहे असं म्हणायला पाहिजे. आणि जर नसेल होत तर मग ती तेवढी उपयोगी म्हणा किंवा केपेबल नाही सक्षम नाही आहे विचार इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी. पण तरी सुद्धा इव्हन उपनिषदांमध्ये पहा की उपनिषदांमध्ये जो काही अर्थ दडलेला आहे तो आपल्याला ज्या लोकांनी ते कोळून प्याले म्हणजे की तो सगळा अर्क त्यांच्यामध्ये उतरलेला आहे आणि त्यानुसार त्यांचं जीवन सुरू आहे अशा प्रकारचे जे लोक आहेत ना त्यांच्यासाठीच हे उपयोगाचं आहे. नाही तर नाही है ना. महाराज याप्रमाणे आपण मला कृतकृत्य केलं तुम्ही माझे पुष्कळ पुष्कळ लाड पुरवले आणि शंकर आणि ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकलं नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलं. मग ते त्यांना म्हणजे प्रत्यक्ष पाहायची गोष्ट काय कशाला पाहिजे ज्याचं उपनिषदांना देखील दर्शन झालं नाही अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरता उघड केली. हं. जी कल्पादी लागोनी आजीची घडी धरोनी माझी जेतुली होऊनी गेली जन्मे. महाराज कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून म्हणजे एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले तया आघव्याची आतू घरडोळी घेऊनी असे पाहतू परीही देखिता एकेली ऐकेली मातू आतुडे चिना. त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पाहतोय काय पण ही सर्व गोष्ट म्हणजे विश्वरूपाचं दर्शन ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. इफ यू लुक ॲट द लिटरेचर बिफोर दिस यू विल नॉट नोटीस की तिथे काही विश्वरूपाचा उल्लेख आहे म्हणून. विश्वरूप हे यावेळेस पहिल्यांदा प्रगट झाला सगळ्या लोकांसाठी जनमानसासाठी. ठीक आहे. बुद्धीचे जाणे कही न वचेची याचेनी अंगणे
हे साधही अंतःकरणे करवे चिना. बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या म्हणजे विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही आणि अंतःकरणालाही कल्पना सुद्धा येत नाही. तेथ डोळ्या देखी होवावी, ही गोठीची कायसया करावी. किंबहुना पूर्वी दृष्ट नाश्वत. अशा स्थितीत डोळ्यांना पाहायला मिळावं ही गोष्ट कशाला बोलायला पाहिजे, फार काय सांगावं, हे पूर्वी कोणी पाहिलं नाही अथवा ऐकलं नाही. दिस आय एम गेनिंग फ्रॉम यू फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम. ओके. ते हे विश्वरूप आपले तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. अरे, ते हे विश्वरूप आपलं तुम्ही मला माझं डोळ्याने दाखवलं, तरी सुद्धा माझं मन झालं हृष्ट. का बरं झालं? ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवले, त्यामुळे देवा मन आनंदित झालं. परी आता ऐसी चाळ जीवी, जे तुझसी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगा वयासी. परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात आणि तुझं सान्निध्य भोगावं आणि तू मजकडून आलिंगीला जावास. सो आय वॉन्ट टू कीप टॉकिंग टू यू, एन्जॉय युअर कंपनी, आणि आय वॉन्ट टू गिव्ह यू एन एम्ब्रेस. असं आहे. ते याची रूपी करू म्हणजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे, आणि कवणा खेव देजे तुझ लेख नाही. ह्या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटलं तर ते अनंत मुखापैकी कोणत्या एखाद्या मुखाबद्दल बोलायचं. आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कुणाला आलिंगन द्यावं. म्हणून वारी असावे धावणे, न ठके गगना खेव देणे. जळ केली खेळणे समुद्री केवते. एवढ्या करता या वाऱ्याबरोबर पळणे जुळणार नाही व आकाशाला आलिंगन देणं घडणार नाही. व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी. ह्या लागी देवा, ह्या लागी जी देवा, एथीचे भय उपजतसे दिवा जीवा. म्हणून ये तुला लळा पाळावा हे पुरे, हे जे पुरे हे आता. याकरता हे कृष्णा, माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झालंय आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रगट केलेलं विश्वरूप आता पुरे झालं, ते परत आवरून घ्यावं. पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेने सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पाहावं. त्या हिंडण्यात बऱ्याचशा हालपेष्ट भोगल्यानंतर आपण घरी जेव्हा सुखाने विश्रांती करतो, त्याप्रमाणे तुझं विश्वरूप पाहिल्यानंतर तुझं श्यामसुंदर चतुर्भुज रूप हेच आम्हाला जास्त विश्रांतीवाला आहे, है ना. आम्ही योगजात अभ्यासावे, तेणे याची अनुभवायावे. शास्त्राते वालोडावे, परी सिद्धांत तो हाची. आम्ही योगमात्राचा अभ्यास करावा, त्या योगे ह्याच अनुभवाला म्हणजे तुझं श्यामसुंदर चतुर्भुज रूप ही जीवाची विश्रांतीची जागा आहे असं अनुभवायला यावं. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु या शास्त्रांचा सिद्धांत हाच चतुर्भुज रूप हीच विश्रांतीची जागा आहे, असं आहे. म्हणजे कसं आहे पहा, की आपण योगाचा वगैरे अभ्यास करू शकतो, परंतु त्याच्यातनं काय माहिती आहे का, की तुझं श्यामसुंदर चतुर्भुज रूप हीच जीवाला विश्रांतीची जागा आहे असं अनुभवायला यावं, है ना. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा, परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच म्हणजे काय, की चतुर्भुज रूप हीच विश्रांतीची जागा आहे. हे समजा आपल्याला कळलं असेल तर फार चांगली गोष्ट आहे. आम्ही यजने किजती सकळे, परितीये फळावी येण्याची फळे. तीर्थे होतू सकळे याची लागी. आम्ही सर्व यज्ञ करावे, परंतु त्याचं फळ हेच मिळावं, काय, की आमच्या तीर्थयात्रा याच करता असत. आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे, तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. आणखी जे जे काही दान पुण्य आम्ही करू, त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझं चतुर्भुज रूप हेच फळ होय. किती याची तर तारीफ करतो काय कृष्णाची अर्जुन, रिमेंबर. आईसी तेथीची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड जवडी.
वर्तत असे ते साकडी फेडी जे वेगी. त्याप्रमाणे तेथीची म्हणजे त्या चतुर्भुज रूपाची आवड आहे म्हणून तेच पाहण्याकरता लगबग आहे ती अडचण म्हणजे तळमळ आपण दूर करा. अगा जीवीचे जाणते या सकळ विश्वास सकळ विश्व वसत वितेया वसवितेया. प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की हे अंतःकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा, सर्व विश्व वसवणाऱ्या देवा आणि भजले जाणारे जे देव आहेत त्या देवांच्या देवा श्रीकृष्णा मला प्रसन्न हो. तर 599 पर्यंत आपण संपलो आता. त्याच्यानंतर 46वा श्लोक आहे. तर 45व्या श्लोकाबद्दल काही आहे का चिंतन आपल्याकडे? एनी थॉट्स यू हॅव रिगार्डिंग व्हॉट वी हॅव डिस्कस सो फार? 44-45 नसेल तर आपण 46 वर जाऊ. लेट्स गो टू 46. किरीटिनं गदिनं किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. याचा अर्थ काय की ओ युनिव्हर्सल फॉर्म, O thousand-armed Lord, I wish to see you in your four-armed form with helmeted head and with club, wheel, conch and lotus flower. शंख चक्र गदा पद्म. ठीक आहे. In your hands. I long to see you in that form. मला त्याच रूपामध्ये आता तुला बघायचं आहे. माझं विश्वरूपाची हौस संपली. त्या विश्वरूपामुळे मला चांगलं पण वाटलं पण मला खूप भीती वाटली. आता तू ते विश्वरूप सोड आणि नॉर्मल कृष्ण होऊन परत ये माझ्यासोबत. ठीक आहे. घेई गदा चक्र किरीट घाली तसेच पाहू तुझ इच्छितो मी अनंत बाहू सगळी पोटी कहू भुयांचा नट विश्वमूर्ते. घेई गदा चक्र किरीट घाली तसंच पाहून तुझं इच्छितो मी अनंत बाहूंना गिळवून पोटी चतुर्भुजांचा चतुर्भुजांचा 4 हातांचा नट विश्वमूर्ती. असं आहे. विश्वरूप पाहायची इच्छा होती परंतु अर्जुन महाराज घाबरले आणि आता ते पुन्हा कृष्णाला म्हणतात की जसा आहे तसा राहा, चतुर्भुज हो पुन्हा एकदा. देवाधिदेवा विश्वरूप पाहिले मी हर्षित पूर्वी नसे पाहिले झालो असे मी भयभीत कृपेने यावे मनुष्य रूपात. तू पुन्हा मनुष्याच्या रूपामध्ये ये. वृत्तबद्धामध्ये म्हणतायत नसे पाहिले आधी जे विश्वरूप तया पाहुनी. हा तर आपला श्लोक झाला होता. आता आपण 46वा विचार असायला पाहिजे. 46वा विचार काय म्हणतात की बाहू हजार दिसले तव विश्वरूपी आधी हर्ष मगजी भयते तथापि हाती गदा मुकुट मस्तक भूषवित दावी चतुर्भुजची रूप मजला कृपेत. बाहू हजार दिसले तव विश्वरूपी आधी हर्ष मगजी भयते तथापि हाती गदा मुकुट मस्तक भूषवित दावी चतुर्भुजची रूप मजला कृपेत. एक 46वा श्लोक आहे. त्यामध्ये आपण हे नाही वाचलं ना. वी डिडंट रीड दिस. सहस्रबाहो विश्वमूर्ती म्हणता मजसी असे कामना आता पहावे तुझे रूप मुकुटधारी हाती गदा असे चक्रधारी. तू तशाच रूपामध्ये पुन्हा एकदा कृपा करून परत ये म्हणजे मग मला जरा भीती कमी होईल माझ्या मनातली. तर ज्ञानेश्वर काय म्हणतात पाहूया. किरीट धारण करणारा, गदा धारण करणारा, हातामध्ये चक्र असणारा अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहोत, हे विश्वरूपाधिरण तू पुन्हा तेच चतुर्भुज स्वरूप धारण कर. कैसे नीलोत्पला तेरावित आकाशाही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्र निळा.
त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला लागणार? म्हणजे आपल्याजवळ श्यामसुंदर रूपाचा एक नीलवर्ण आहे, जो आपण ह्या सगळ्या ट्रेमध्ये आणला किंवा ट्रकमध्ये आणला गाडी. आपण आता स्वतः पेंटिंग करणार आहे ना. तर कुठे गेलं ते? त्या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणार आहे? आकाशासही निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता दाखवणारा आहे. या चतुर्भुज श्यामसुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणार? तो जो श्यामवर्ण आहे तो निळ्या कमळाला रंगवू नाही शकत, कारण की ते ऑलरेडी निळं आहे आणि ह्याच्याजवळ फक्त निळाच रंग आहे घासण्यासाठी. आकाशासही निळा रंग देणारा कोणी मूर्ख पाहिजे, कारण की त्याला आपण काही करूच नाही शकत. इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता दाखवणारा आहे. इंद्रनील नावाचा जो रत्न आहे त्याला निळ्या रंगाची शुद्धता दाखवणार आहे. मग त्याला काय सांगणार पण निळ्या रंगाची शुद्धता म्हणजे काय? तो आधीच निळा आहे. जैसा परिमळ झाला मरगजा, का आनंदासी निघालिया भुजा, ज्याचे जानवरी मकरध्वजा, जोडली बरव. ज्याप्रमाणे पाचूच्या रंगाला सुगंध प्राप्त व्हावा अथवा हात फोटावे, त्याचप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होतं. ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे, ज्याचा मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदनाला सौंदर्य प्राप्त झालं. त्याच्यानंतर काय झालं? मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मुकुटा मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लादले अंगाचे अंगाचे निया. याचा अर्थ काय बघा? याचा अर्थ हा आहे, प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या मुकुटाला भगवंताचं मस्तक मुकुट झालं, नाही का? म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आणावी, ज्या भगवंताच्या शरीराने शृंगाराला म्हणजे वस्त्र अलंकार इत्यादिकांना अलंकार शोभा प्राप्त झाला. ज्या लोकांनी शृंगाराला महत्व दिलं त्यांना शोभा नावाचा अलंकार प्राप्त झाला. सो दे लुक ओके इन द आउटर वर्ल्ड. परंतु अर्जुनाला इन्स्ट्रक्शन कुठली देत आहेत? आतल्या मनाची. राईट. इंद्रधनुष्याची ये आडणी माझी, इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगनरंगणी, तैसे आवरिले शाळंगपाणी वैजयंतिया. आकाश मंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो, त्याप्रमाणे वैजयंती मायेने श्रीकृष्ण आवरले गेले. आता कवणीचे उदरगदा, असुरा दैत्य कैवल्य पादा, कैसे चक्र हन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. सौम्य तेजे मिरवे, मिळवे नको, मिरवे. कोणती उदार गदा, की जी गदा असुरांना नेहमी मोक्ष पथावर नेते. गोविंदा, तुमचं सुदर्शन चक्र खरोखरच सौम्य तेजाने कसं शोभत आहे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही तैसया होवावो. फार काय सांगावं महाराज, ते आपले चतुर्भुज रूप पाहण्यास कुठपर्यंत आलो मी. पुन्हा तेच आलं का? म्हणून आपण हे प्रचंड विश्वरूप आवरून ते चतुर्भुज रूप पुन्हा धारण करावं. हे विश्वरूपाचे सोहळे भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. महाराज, हे विश्वरूपाचे सोहळे बघून भोगून माझे डोळे शांत आहे. आता ते डोळे श्रीकृष्ण मूर्ती पाहण्याकरता अत्यंत उत्सुक झाले आहेत. ते साकार कृष्ण रूप पडे वाचोनी पाहून आवडे, ते न देखिता थोडे मानिताती हो. ह्या डोळ्यांना त्या सगुण श्रीकृष्ण मूर्तीशिवाय इतर काहीही पाहणं आवडत नाही. ते सगुण स्वरूप याला पाहायला मिळालं नाही तर या विश्वरूपाची
माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. आम्हा भोगमिक्षानिया ठाई श्रीमूर्ती वाचोनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. आम्हाला ऐहिक आणि पारलौकिक भोगाच्या ठिकाणी फार काय सांगावं. मोक्षाच्या ठिकाणी देखील श्याम सुंदर मूर्ती वाचून दुसरं काही नाहीये. नाही येते का दुसरं? म्हणून देवा, तू असाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोप. अशा प्रकारे आपण 46वा श्लोक बघितला. अर्जुनाने सांगितलं कृष्णाला की तो फार घाबरतोय, त्यामुळे पुन्हा एकदा चतुर्भुज रूपामध्ये या भगवंता. तुम्ही आतापर्यंत विश्वरूप दाखवून मला घाबरवलं. भगवंतानी घाबरवलं की अर्जुन स्वतः घाबरला? अर्जुन स्वतःच घाबरला. Whenever there is a sense of separateness, whenever there is a sense of doership, whenever there is a sense of duality, as long as we consider them to be real, we will continue to suffer. Continue to suffer. Okay, next. Shall we go to the next one? Let's go into the chapter, text 47. श्री भगवान वाच. आता कृष्ण सांगतात आहे अर्जुनाला उत्तर. मया प्रसन्नेन तव अर्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं जन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं. याचा अर्थ हा आहे की the Supreme Personality of the Godhead said, My dear Arjun, happily I have shown you by my internal potency this supreme universal form within the material world. ह्या जगामध्ये हे दिसूच शकत नाही, तरी सुद्धा मी तुला ते दाखवलं. नो वन बिफोर यू हॅज एव्हर सीन दिस प्रायमल फॉर्म, अनलिमिटेड अँड फुल ऑफ ग्लेअरिंग effulgence. No one before you has ever seen this primal form. हा जो माझा अवतार आहे किंवा हे जे माझं रूप आहे, हे तुझ्या आधी कधी कुणी पाहिलं नाही. अनलिमिटेड अँड फुल ऑफ ग्लेअरिंग एफल्जन्स. अनलिमिटेड, अनंत. ग्लेअरिंग एफल्जन्स. ग्लेअरिंग म्हणजे अगदी खूपच सहजपणे आपल्याला दिसत आहे. ओरडून ओरडून सांगताय विश्वरूप, तेज बघ, हेच तेज बघ. श्री भगवान म्हणाले, प्रसन्न हो निरचो नियोग, हे दाविले मी तुझ विश्वरूप. अनंत तेजोमय आद्य थोर, जे पाहिले आजवरी न कोणी. तर मुक्त छंद आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघूया. भगवान काय म्हणाले की हे अर्जुना, मी दाखवले आनंदाने तुझसी माझ्या योग सामर्थ्याने सर्वव्यापी आद्य अनंत रूप तेजस्वी, तुझ वाचून कोणी न पाहिले यापूर्वी. भगवान म्हणाले की असे व्यापिले मी कसे सर्व काही, व तेजस्वी आदी अनंता तसाही. असे योग माया तया मी समर्थ, नसे पाहिले ते कुणीही चिपार्थ. मी सर्व काही व्यापलेला आहे, तेजस्वी आहे, मी अनंत आहे, आदी आहे, अनादी आहे. असे योग माया तया मी समर्थ. माझ्याकडे जी योग माया आहे त्याच्याने मी समर्थ आहे. तसं याच्या आधी माझं रूप कोणीही पाहिलेलं नाहीये जे तू पाहिलेलं आहे. सो वंडरफुल. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हैज टू से. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं जन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना प्रसन्न होत सात्या, मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझं तेजोमय विश्वात्मक अनंत व आद्य असं श्रेष्ठ स्वरूप दाखवलं. हे रूप
तुझ्याखेरीज पूर्वी कोणी पाहिलेलं नाही. या अर्जुनाची या बोला विश्वरूपा विस्मय योजा हला अहे म्हणे ऐसा नाही देखीला धसाळ कोणी. ज्ञानेश्वर म्हणतात की अर्जुनाचं हे बोलणं ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला की असं दुसरा कोणीच अविचारी मी पाहिला नाही अर्जुनासारखा. कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा तोषू न घेसी मा भेणे काय नेणो बोलसी हे काढू कै ऐसा. ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे तिच्या प्राप्तीचा आनंद मानतच नाहीस, उलट एककल्ली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस तेच कळत नाही. आम्ही सावियाची जयी प्रसन्न होणे ते अंग चिवरी म्हणे देणे वाचोनी जीव असे वेचणे कवणासी गा. आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपल्या शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने जे म्हटलेलं असेल त्याला तो देतो. पण याशिवाय अर्जुना कोणाला आपला जीव अर्पण करणं अशी गोष्ट कुठे काही आहे का? जेव्हा आपण सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपलं शरीर सुद्धा म्हणजे भक्ताने जे जे म्हटलेलं असेल ते त्याला देतो. आपलं शरीर सुद्धा देऊन टाकतो. पण ह्याशिवाय अर्जुना कोणाला आपला जीव अर्पण करणं अशी गोष्ट कुठे काही आहे काय? नाहीये. इथेच असू शकते ती. सो यू कॅन म्हणजे यू डोंट हॅव टू गिव्ह युअर बॉडी अप फिजिकली, परंतु आपल्या शरीरासोबत आसक्ती तर सोडू शकतो ना माणूस. आसक्ती सोडणं हे जास्त महत्वाचं आहे. ही कोणतीही वस्तू प्राप्त तुला झाली आहे, तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस. उलट एककल्ली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस ते कळत नाही. आणि आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो, तेव्हा आपल्या शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने जे काही म्हटलं असेल त्याला ते देऊन टाकतो. परंतु ह्याशिवाय अर्जुना कोणाला आपला जीव अर्पण करणं अशी गोष्ट कुठे आहे का? ते हे तुझे ये चाडे, आजी जीवाचेही दळवाडे, काम ऊनिया एवढे रचिले ध्यान. आज तो माझा सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरता सर्व एवढं विश्वरूप मूर्तीचं रूप तयार केलंय. ऐसी काय नेणो तुझे आवडी, जाहली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणोनी गौप्याची ही गुढी उभविली जगी. आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली की काय हे कळत नाही का? म्हणून आम्ही गुप्त गोष्टींचा म्हणजे विश्वरूपाचा जगामध्ये ध्वज लावला. त्याला जगामध्ये प्रसिद्ध केलं. ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर, येथोनी ते अवतार कृष्णादिक. ते हे माझं मायेपलीकडलं रूप स्वरूप अमर्याद वस्तूपेक्षा अमर्याद. आणि कृष्णादिक जे अवतार होतात ते तिथूनच होतात. आपल्यासारख्या माणसांना ते कळणार नाही. कारण की आपल्याला जे दिसतंय ना होरायझनपर्यंत तेच आहे आणि त्याच्या पलीकडे काही नाही असं म्हणतो ना आपण. तसं अजिबात नाही. इनफॅक्ट ते माझं मायेपलीकडील स्वरूप अमर्याद वस्तूंपेक्षा अमर्याद आहे आणि कृष्णादिक जे अवतार होतात तेथूनच येतात. हे जे अमर्याद आहे, जे इन्फिनिट आहे, तिथून सगळे हे अवतार येतात. हे स्वरूप केवळ ज्ञानतेजाचंच बनलेलं आहे आणि हे विश्व केवळ त्याचं स्वरूप आहे. सो खरं स्वरूप आपलं जे आहे ना, ते शुद्ध चैतन्य आहे आणि आपल्याला बाहेर जे अनुभवायला येतंय ते जग आहे. हां, विश्व हे केवळ त्याचं स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही होत, कधी ढळत नाही होत, सर्वांचं मूळ आहे. तर ह्याला कधी अंत नाहीये. मला तुम्ही सांगा, की जगाचा अंत होऊ शकतो का? जगाचा अंत जर आपला अंत झाला तर होईल. जग सुद्धा आहे तसं चालत राहील. जग म्हणजे फक्त हा पृथ्वीचा ग्रह नाही. जग म्हणजे पुष्कळ मोठं जग आहे. आपण बघा, की आपण स्वतःला किती तुच्छ मानतो, त्याची अजिबात गरज नाही. आपण अनंतच आहोत. हं? हे तुझ वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नव्हे साधना म्हणून या. अर्जुना, हे विश्वरूप तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही पूर्वी ऐकलेलं किंवा पाहिलेलं नाही. कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखं नाही. तर हे आत्तापर्यंत 47 श्लोक आपण बघितले. त्याच्याबद्दल काही चिंतन करायचं असेल तर करा. म्हणून स्टॉप शेअरिंग द स्क्रीन. काय वाटतं?
कृष्ण अर्जुनाला उत्तर देतात. ही इज ट्राइंग टू एक्सप्लेन टू हिम. We'll go to chapter 11, verse number 48. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुम वदन्येन कुरु प्रवीर. याचा अर्थ हा आहे की ओ बेस्ट ऑफ द कुरु वॉरियर्स, no one before you has ever seen this universal form of mine, for neither by studying the Ved, nor by performing sacrifices, nor by charity, nor by pious activities, nor by severe penances can I be seen in this form in the material world. किती मस्त लिहिलं ना? ओ बेस्ट द कुरु वॉरियर्स, या कुरु वंशातल्या सर्वोत्तम वीरा, नो वन बिफोर यू हॅज एव्हर सीन दिस युनिव्हर्सल फॉर्म. कोणी याच्या आधी हा विश्वरूपाचा माझा जो फॉर्म आहे तो बघितलेला नव्हता. नायदर बाय स्टडिंग द वेदास. वेदांचा पण आपण अभ्यास नाही करू शकत टू फाइंड आउट हू वी आर. म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये ते लिहिलं नाही जाऊ शकत, तुम्हाला तो अनुभव घ्यावा लागतो. The words can point you in the right direction, but ultimately the experience has to be gained by you. Nor by performing sacrifices, यज्ञ वगैरे करून काही फायदा नाही. Nor by charity, nor by pious activities, nor by severe penances I can be seen in this form in the material world. आपण हे कुठल्याही कर्मानी किंवा काही केल्याने, कुठल्याही साधनेनी हे बघू नाही शकत. आपण फक्त हे भगवंताच्या कृपेमुळेच बघू शकतो. गीताईमध्ये काय म्हणतात? घोकोनिया वेद करोनि कर्मे यजूनी वा वा उग्र तपे तपोनी देऊनी दाने जगती न शक्य तुझ्या विना दर्शन हे कुणाचं. याला जोपर्यंत आपली पूर्ण चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं दर्शन आपल्याला मिळूच नाही शकत. लेट अस सी व्हॉट किशोरजी आवर फ्रेंड हॅज टू से. ही सेज वेदाभ्यासाने नाही, यज्ञाने नाही, कर्माने तपाने दानधर्माने नाही, माझे विश्वरूप दर्शन जगी अशक्य. हे अर्जुना तुलाच हा लाभ अलभ्य. इतकं सगळं भगवान सांगतायत. वृत्तवृत्तामध्ये काय म्हणतात? दिसेना चिते रूप कर्मा करोनी न यज्ञा करोनी न दाना करोनी न वेदासी अभ्यासुनी त्याची प्राप्ती तुला लाभली अर्जुना दिव्य दृष्टी. न वेदासी अभ्यासूनही त्याची प्राप्ती. अभ्यास जरी केला तर सुद्धा वेदांना सुद्धा ते काही कळत नाही. आणि न वेदासी अभ्यासून त्याची प्राप्ती तुला लाभली अर्जुना दिव्य दृष्टी. तुला भगवंताने दिव्य दृष्टी दिली म्हणून तू हे सगळं विश्वरूप पाहू शकला, नाहीतर तुलाही नसतं दिसला. राईट. याच्यासाठी आता नंतरचा चॅप्टर 11 वर्स नंबर 49. माते व्यथा मा च विमूढ भावो दृष्ट्वा रूपम घोरम एद्र. काय म्हणते? दृष्ट्वा रूपम घोरम एद्र मी दृढ ममेदम व्यपेत भीत्प्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. याचा अर्थ काय? You have never been perturbed by, bewildered by seeing this horrible feature of mine. Now let be finished. My devotee, be free again from all disturbances with a peaceful mind. You can now sow the seed. Now you can see the seed from the future desire. आपल्याला जर पर्टअप झालो, बिविल्डर झालो, कशामुळे? ह्या विश्वरूपामुळे. आपण भगवंताला
हीच विनंती करू की कृपा करून तुम्ही आपल्या ओरिजिनल शेपमध्ये या. बी फ्री अगेन फ्रॉम ऑल द डिस्टर्बन्सेस. विथ अ पीसफुल माइंड यू कॅन नाव सी द फॉर्म यू डिझायर. ठीक आहे. गीताईमध्ये काय म्हणतात की घोकून वेद करून कर्मे यजूनी वा उग्र तपोनी यजूनी वा उग्र तपे तपोनी देऊ निदाने जगती न शक्य तुझ्या विना दर्शन हे कुणास. हा 48वा श्लोक होता. वाचून घेऊ. वेदाभ्यासाने नाही, यज्ञाने नाही, कर्माने तपाने दान धर्माने नाही, माझे विश्वरूप जग दर्शन जगी अशक्य हे रचना तुला झाला व सभ्य. हे आपण पाहिलं याच्या आधी. सो लेट्स गो टू द नेक्स्ट श्लोक. आता पहा आपण 47 पर्यंत वाचलाय, 48 पर्यंत. 49 पासून सुरू करू. ठीक आहे ना. आय वॉन्ट टू शेअर. काय दाखवायचं आपल्याला, मला सांगा तुम्ही. 48, 49. वी वॉन्ट टू शेअर व्हॉट ज्ञानेश्वरी हॅज टू से. हे कुरुकुलश्रेष्ठा वेदपठन यज्ञ यागादी शास्त्रपठन दान श्रौत स्मार्तादी कर्मे अथवा उग्र तपश्चर्या ह्यांना देखील असं हे माझं रूप मनुष्य लोकांमध्ये तुझ्या शिवाय दुसऱ्या कोणालाही दिसणं शक्य नाही. म्हणजे आपण कितीही यज्ञ दान तप कर्म जरी केलं तरी सुद्धा आपल्याला हे दर्शन होऊ शकत नाही मनुष्य लोकामध्ये. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले याज्ञिकी मागोते आले स्वर्गो नियम. वेद ह्या विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले आणि ते चूप झाले, आणि यज्ञ म्हणशील तर त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले, परंतु ते स्वर्गापासूनच माघारी आले. वेद या विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले आणि ते चूप झाले, कारण की जे काही पाहिलं त्याचं जे वर्णन केलं त्याच्यामध्ये न इति न इति न इति, नॉट धिस नॉट धिस नॉट धिस नॉट धिस. जगामधल्या प्रत्येक वस्तूला जेव्हा डिस्कार्ड करतो आपण तेव्हा त्याच्या मागून परमात्मा प्रगट होतो. अर्थात हे सगळं पुस्तकं विकत घेऊन नोट्स घेऊन आणि स्क्रॅच करून वगैरे करायची गरज नाही आहे. परंतु आपण जे काही शिकू त्याचे बरे वाईट संस्कार आपल्या मनावर व्हायला नको. दॅट इज द डील. ओके. तसं जर झालं तर बरं होईल. साधकांनी ह्याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला, आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. बाय स्कॉलरली प्रॅक्टिस यू कॅनॉट सी द विश्वरूप. तुम्ही योगिक प्रॅक्टिसेसनी मिस्टिकल प्रॅक्टिसेसनी विश्वरूपाचं दर्शन घेऊ शकता, पण नॉट थ्रू पुस्तक वाचून. नाही का. पुस्तक जर वाचलं तर मग काय होईल, पुस्तकात जेवढं लिहिलं तेवढं आपल्याला कळेल, पण आपल्याला समजा कोणाला प्रश्न विचारायचा झाला, क्लॅरिफिकेशन पाहिजे, मग काय पुस्तकाला वाचून आहे का, नाही वाचू शकत. एनिवे, लोकांना पुस्तक वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे, आसनं वगैरे करण्यामध्ये पण इंटरेस्ट आहे, राईट. परंतु योगाभ्यास टाकल्यानंतर मग इट्स नॉट ए गुड आयडिया. साधकांनी ह्याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला, आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. सीगेची सत्कर्मे धावी नली संभ्रमे तीही बहुतेकी श्रमे सत्यलोको ठाकीला. पूर्ण आचरलेली, ऍक्च्युली पूर्वी आचरली पाहिजे सत्कर्म मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली, आणि बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठले. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले एक तपसाधन जे ठेले अपारांतरे. तपांनी विश्वरूपाचं ऐश्वर्य पाहिलं आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्यास टाकून दिला. जस्ट इमॅजिन की विश्वरूपाचं जे तेज होतं ते लोक जे अग्निहोत्र करायचे आणि यज्ञ करायचे रेग्युलरली त्यांनी तो टाकून दिला. त्याच्यावर लाकडावर झाकण ठेवलं, म्हणजे कापड टाकलं. ह्याप्रमाणे जे विश्वरूप तप वगैरे आदी साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिला तर काय होईल. ते हे तुवा अनायासे विश्वरूप देखिले जैसे
ये मनुष्यलोकी तैसे न भवेची कवणा. असं जे विश्वरूप आहे ते तू काही एक श्रम न पडता जसं पाहिलंस तसं या मनुष्यलोकात कोणाचंही पाहायला सापडणार नाही. आणि ध्यान संपत्ती लागी तुझी एको आथिला जगी, हे परमभाग्य अंगी विरंचीही नाही. आज ध्यानरूप संपत्ती करता जगात तूच एक संपन्न आहेस. असलं श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाची अंगणे. माते व्यथा माच विमूढ भाव दृष्ट्वा रूपम घोर मी गम हृदयंदम ममेदम सॉरी घोर मी दृंग मेदम दृंग ममेदम. अच्छा. व्य व्यते व्यपेतभिप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. हे माझे हे माझं अशा प्रकारचं भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस, तू भ्रांतचित्त होऊ नकोस. गत भय आणि प्रीतियुक्त अंतःकरण होऊन पुन्हा तू माझं पूर्वीचं रूप पहा. म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ, येथीचे भय नेघ नेघ, हे वाचोनी अन्य चांग न मनी काही. म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्याला धन्य मान व या विश्वरूपाची भीती बाळगू नको. ह्या विश्वरूपापासून चांगलं काही आहे असं मानू नकोस. हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा जाहला, मग कोणीही आधी ओसंडिता बुडी जाईल म्हणाले. अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी इथे प्राप्त झाला असता, मग आपण त्यात बुडून मरू म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केलाय का? ना तरी सोन्याचा डोंगर येसणा न चले हातोरू, म्हैस ऐसे म्हणून अभेरू करणे घळे. अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता, हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला दिसत नाही म्हणून त्याचा त्याग करणं घडेल का? होणार नाही. तो मनुष्य आपल्याकडून जेवढे सोनं नेवेल तितकं नेत राहील. दैवे चिंतामणी लेजे, की हे ओझे म्हणून सांडिजे, कामधेनू दवडिजे न पोसावे प्राणी. दैवयोगाने चिंतामणी नावाचं रत्न अंगावर धारण करावं आणि ते ओझं म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावं किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे कामधेनू हाकून द्यावी, त्याप्रमाणे काय आहे की चंद्रमा आलिया घरा म्हणून जे म्हणजे निगे करीतोसी उभारा, पडियासी पाडितोसी दिनकरा परतता सर. चंद्र आपल्या घरी आला असताना तुझ्या योगाने उष्मा होतो. म्हणून त्याला ज्याप्रमाणे तू चालता हो असं म्हणायचं, तर तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असं सूर्यास म्हणावं. तैसे ऐश्वर हे महातेज आणि हाता आले का सहज, की एथ तुझ गजबज होवावी का. त्याप्रमाणे हे महातेज रूपी म्हणजे विश्वरूपी ऐश्वर आज तुझ्या हाती सहज झालं आणि इथून पुढे कासाविषयी का बरं व्हावी. परी नेणसीच गावढिया, काय कोपो आता धनंजया, अंग सांडोनी छाया, आलिंगिन तो सोमी आलिंगिन आलिंगितोस गीतोसी मां. परंतु हे अडाण्या, तुला काही कळत नाही. अर्जुना, आता तुझ्यावर काय रागवायचं. प्रत्यक्ष अंग सोडून तू सावलीला आलिंगन देतोयस नाही का. हे नव्हे जो मी साचे, एथ मन करुनिया काचे, प्रेम धरिसी अवगणियांचे चतुर्भुज जे. याच्या आधीचा जो श्लोक आहे ना, आपण बहुतेक मिस केला. खूप चांगलं त्याच्यामध्ये एक्झाम्पल होतं. हे खूप आधी गेलं पण इज नॉट करेक्ट. तरी अजूनिवरी पार्था, सांडी सांडी हे व्यवस्था, ये विषयी आस्था करीसी जणे. तर अर्जुना, अजूनपर्यंत तरी हे तुझं ठरलेलं मत म्हणजे विश्वरूप हे भयंकर रूप आहे आणि चतुर्भुज रूप आहे सुंदर रूप आहे हे टाकून दे. ह्या सगुण रूपाविषयी आस्था म्हणजे प्रेम कदाचित धरशील तर धरू नकोस. हे रूप जरी घोर विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी.
हे विश्वरूप जरी भयंकर अकराळ विक्राळ आणि अवाढव्य असं आहे, तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझं खरंच असल्या कारणाने हेच उपासनेला योग्य आहे, असा तो पक्का निश्चय कर. कृपण चित्तवृत्ती जैसी, रोवोनी घाली ठेवे आपासी, मग नुसधेनी देहेसी आपण असे. कंजूस मनुष्य आपलं सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेलं ठेवतो. कंजूस मनुष्य त्याच्याकडे समजा पैसे आले तो काय करेल, कुठे जाऊन लपवून देतो, गाडून टाक, पण ती जागा लक्षात राहते त्याच्या नेहमी. ठीक आहे. आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करत असतो. का अजात पक्षी आजवळा, जीव बैसवोनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय. किंवा पंख न फुटलेल्या पिलांचे जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिलांची आई पक्षीण कशी कशी आकाशात संचार करण्याकरता जाते. पक्षीण आकाशात जाते, परंतु तिचं लक्ष तिच्या पिल्लांकडे असतं. नाना गाय चरे डोंगरी, परिचित्त बांधिले वत्से घरी, प्रेम येथीचे करी स्थानपती. गाय डोंगरामध्ये चरायला जाते, परंतु तिचं चित्त जे आहे सर्व आपल्या घरी वासरावर अडकून राहिलं असतं. त्याप्रमाणे या विश्वरूप ठिकाणाचं तू आपलं प्रेम मालक. ये रे वरिचिलेनी चित्ते, बाह्य सख्य सुखापुरते, भोगीजो कामी श्रीमूर्ती ते चतुर्भुज. बाकी बाह्य अंतःकरणाने म्हणजे वरवर बाह्यकारी बाहेरच्या मैत्रीच्या सुखापुरता आमचा चतुर्भुज श्याम सुंदर मूर्तीचा उपयोग घे, ॲटलिस्ट फॉर दॅट. परी पुढत पुढती पांडवा, हा बोलू हा एक बोलू न विसरावा, जे ये रूपी हुनी सद्भावा वे नेदावे निघो. परंतु अर्जुना, ह्या विश्वरूपापासून आपल्या सद्भावाला दुसरीकडे कुठेही जाऊ देऊ नको. एवढं आमचं एक सांगणं तू विसरू नकोस. तुला हे वारंवार सांगणं आहे. हे कही नव्हतेची देखिले, म्हणून भय जे तुझ उपजले, ते सांडी येथ संचले असो दे प्रेम. हे विश्वरूप म्हणजे कधी न पाहिलेली गोष्ट, म्हणून तुला याचं भय उत्पन्न झालंय. ते भय टाक आणि विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेलं राहते. ऑफकोर्स आता इतकं मोठं भयानक जर दिसलं असेल त्याला, अर्जुनाला, तर तो घाबरला असेल, तर तो कृष्ण जेव्हा सांगतोय की तू यू एम्ब्रेस इट अगेन, ही मस्ट बी रिअली रिअली स्केअर्ड. आता करू तुझे यासारखे, ऐसे म्हणतले विश्वमुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळी पाहतू. आता तुझ्या म्हणण्यासारखं करू. तर अर्जुना, मागील सगुण रूप तू खुशाल पहा, असं सर्व बाजूनी ज्याला मुख आहेत असा विश्वरूप परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला. त्याच्यानंतर 50वा जो श्लोक आहे ना, तो आपण पुढच्या वेळेस घेऊ. 49 पर्यंत झाले आपले श्लोक आज. म्हणजे आज आपण 44, 45, 46, 47, 48 आणि 49 6 श्लोक. गुड. एनी क्वेश्चन्स, कॉमेंट्स? नो. पुढच्या वेळेस याचं पुन्हा. आता शुक्रवारचं सेशन नाही होणार यावेळेस, पण पुढच्या वेळेस आपण करू. जर कोणाला शनिवारी यायची इच्छा असेल तर शनिवारी वी कॅन ट्राय टू डू इट. इट्स अप टू यू. तर मला तुम्ही मेसेजेस पाठवा, आपण शनिवारी भेटायचा प्रयत्न करू. ह्याच्या पुढचे श्लोक आपण तेव्हा घेऊ, मग हा अध्याय संपेल आपला. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.